विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी दरवर्षी आजचा दिवस येतो म्हणजे काय? आजची तारीख बघू नका. हा दिवस तो महत्वाचा आहे. काय हा दिवस? एक्सप्लेन करतो, नीट लक्ष द्या. आता माझी एक स्टुडंट आहे. अरे एक कुठं? मी दरवर्षी काय अनुभव घेतो तुम्हाला सांगतो. आता गेल्या वर्षीची स्टुडंट होती. तिला 99 प्लस पर्सेंटाइल बेस्ट कॉलेज मिळालं. शेवटच्या एका महिन्यात प्रचंड तणाव घेतला होता. प्रचंड तणाव. भयंकर. मम्मी भेटायला येते, पप्पा येतायत, कॉल होतोय. सर तिचा खूप तिला प्रेशर आलंय, तणाव, सगळ्या गोष्टी. आणि पण एक क्षण असा येतो, नाही सर आता जमणार आहे. आता काहीही प्रॉब्लेम नाहीये. आणि काल पुन्हा तेच घडलं. म्हणजे काय? आता माघार घ्यायची नाही म्हणजे काय? सांगतो. यावर्षी पण एक स्टुडंट आहे. एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. पण मॉक टेस्टमध्ये स्कोर मनासारखा होत नाही म्हणून टेन्शन. अरे असंच होतं दरवर्षी. इनिशियली मॉक टेस्टमध्ये स्कोर कमी येतो आणि त्यामुळे तुम्ही खचून जाता. पण नाही, आता आम्ही जेव्हा मॉक टेस्ट 5 घेतली इथं आमच्या ऑफलाईनमध्ये रँकर स्कोर्समध्ये, बाळांनो प्रत्येकाचा स्कोर इम्प्रूव्ह झालाय. प्रत्येकाचा आणि अजून होणार आहे. अजून होणार आहे. ही तर सुरुवात आहे. पण चला मी एका स्टुडंटचं एक्झाम्पल घेतो. पहिल्या मॉक टेस्टमध्ये स्कोर जो होता तो वाढत जाऊन चौथ्या मॉक टेस्टमध्ये तो 85-86 पर्यंत पोहोचला. त्याच्या पुढे जाईनच. जाईनच. पण आत्ताच्या मॉक टेस्टमध्ये 110. काय जादू घडली? काय? मी तुम्हाला सांगतो. थोडंसं काउन्सिलिंग. काय केलं काउन्सिलिंग मी तिला सांगतो त्या स्टुडंटला. तर इथं एवढे मार्क पडलेत ना, बाकीच्यांना सर चांगला स्कोर होतोय, माझा होत नाहीये. पहिली गोष्ट, बाकीच्यांचा स्कोर बघू नका. काय संबंध आहे त्यांच्या मार्काचा आणि तुमच्या मार्काचा? काय संबंध आहे? काही नाहीये. बरं आता सगळ्यात इम्पोर्टंट एवढी ग्रोथ झाली आणि ही थांबणार नाहीये. ही ग्रोथ इथंच थांबणार नाहीये. अजून द्यायच्याच आहेत मॉक टेस्ट. अजून इम्प्रूव्हमेंट होणार आहे. मग एवढी जादू काय झाली? तर त्या स्टुडंटला आम्ही सांगितलं, काय सांगितलं? बिनधास्त पेपर द्यायचा. किती स्कोर होईल याचं टेन्शन मनात घ्यायचं नाही. एकदम रिलॅक्समध्ये पेपर सोडवायचा आणि जमणारच आहे आपल्याला. इथं एवढं स्कोर कमी होण्याचं कारण काय? की मॅथ्समध्ये बरेचसे प्रश्न 50, 60, 70% सॉल्व्ह केलं होतं. फायनल रिझल्ट पर्यंत पोहोचतच नव्हता स्टुडंट. पण रिलॅक्स राहिल्यामुळं, मन शांत ठेवल्यामुळं जमलं. आणि मन शांत ठेवायला एकच उपाय. श्वास आत घ्या, श्वास सोडा शांतपणे. 3-4 सेकंद श्वास आत घ्या, श्वास सोडा. बघा माझा आवाज शांत झाला. एका श्वासात, एका श्वासात जादू आहे याच्यात. पेपर सुरू व्हायच्या अगोदर 2 मिनिटं श्वास घ्या, श्वास सोडा. मी सेमिनार द्यायला बऱ्याच ठिकाणी जातो. प्रत्येक ठिकाणी सुरुवातीला मला जरा भीती वाटतेच. श्वास घ्या, सोडा, रिलॅक्स. सगळं चांगलंच होणार आहे. सगळं छान होणार आहे. मग कसली काळजी करताय? स्कोर इम्प्रूव्ह होणारच आहे. बरं, इथं आल्यानंतर माघार घ्यायची नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना? तुम्हाला माहिती आहे लक्षात घ्या. गड आला पण सिंह गेला. माहिती आहे तुम्हाला कुठल्या गडाबद्दल बोलतोय? कुठल्या गोष्टीबद्दल बोलतोय? मी तुम्हाला सांगतो तिथं, ओके. तर नरवीर तानाजी मालुसरे आणि दुसरा कोण होता? उदयभान यांची कडाक्याची ती लढाई झाली जोरात. दोघेही जखमी झाले होते. मग त्यावेळेस आपलं मराठी सैन्य मावळे परत चालले होते. मग मला सांगा कमेंटमध्ये कुणी दोर कापले? नुसते परतीचे दोर कापून टाकले होते आणि ती जी व्यक्ती होती, ती व्यक्ती काय म्हणाली सांगा, की आता लढायचंय. महागारीचे दोर नाही. उड्या मारून मारा, नाहीतर इथं लढा. आणि ती लढाई काय झालं तुम्हाला माहिती आहे? आपणच जिंकलो होतो. मेन पॉइंट काय, की या स्टेजला आता माघार घेऊ नका. तुम्ही खचून जाऊ नका. पण तुम्ही जर अजून पण मॉक टेस्ट दिले नसतील, तर मॉक टेस्ट द्यायच्या आहेत तुम्हाला. मॉक टेस्ट द्यायच्या आहेत. बरं, मॉक टेस्ट देत असताना सीईटी सेलच्या मॉक टेस्ट देऊ का? द्या ना. इंटरफेस कसा आहे ते कळेल ना तुम्हाला. इंटरफेस कसा आहे हे ते तुम्हाला कळेल. आणि तुम्ही त्या मॉक टेस्टमध्ये चांगला स्कोर करू शकताय. ओके. बरं, तिथेही पहिल्या टेस्टला मॉक टेस्टला कमी आले, टेन्शन घेऊ नका, ते वाढत जाईल. तुम्हाला फक्त तुमच्यावर काम करायचंय. आणि सांगतो, या स्टुडंटचे जे स्कोर आलाय, त्यात 11चे 4-5 टॉपिक आहेत मॅथ्सचे. तिथं भयंकर तणाव आहे. कुठलं सांगतो? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन, त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी म्हणायचं तुम्हाला, परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन, कोनिक सेक्शन. मग त्या स्टुडंटला मी काय कल्पना दिली, की तू आता आज टेस्ट दिली, 2-3 दिवस मॉक टेस्ट देऊ नको म्हणून सांगितलं या स्टुडंटला मी. पुढची मॉक टेस्ट राहू दे. राहू दे. स्किप करायला सांगितलंय मी. कारण त्या स्टुडंटला मी सांगितलंय, आता 11वीत काही टॉपिक कमी पडतायत ना, त्याच्यावर काम करायचं. मग हा स्कोर गॅरंटीनं इथं जाणार. तो अजून वाढणार, अजून वाढणार. मग असं एनालिसिस करायचं आहे तुम्हाला. अरे कशाला घाबरताय? अख्खं आयुष्य आपल्याला तर लढायचं आहे लक्षात घ्या. होय, रोजच्या अडचणी वेगळ्या असणार आहेत. अडचणी कसल्या? मी माझ्या अनुभवातून सांगतो. काहीही येऊ दे, प्रत्येक गोष्टीतून मार्ग निघतो. कितीही अडचणी येऊ दे, प्रत्येकाला सोल्युशन असतं. काय घेऊन बसलाय सीईटीचं टेन्शन तुम्ही? कसलं टेन्शन घेताय? काय प्रकार आहे सांगतो. माझ्याकडे एक स्टुडंट आलं होतं काउन्सिलिंगला.
98% 10वी ला आणि ह्याचंच टेन्शन, की मला 10वी ला 98 होते तर 12वीत नाही पडणार. अरे कुणाला पडतात? कुणाला पडतात? 98% बोर्डला कुणाला मार्क्स 12वीत पडत नाहीत. राज्यात पहिला जो स्टुडंट आलाय त्याला पण 96, 95, 96, 97% मार्क असतात. अरे 10वीचा सिलेबस, 11-12चा काहीतरी फरक आहे ना. आणि जगाची कशाला काळजी करताय? तुमच्या आई-वडिलांचा तुम्हाला सपोर्ट आहे ना, संपला विषय. जग नावं ठेवायला बसलंय, बसू दे, त्यांना बोलू देत म्हणूया आपण. पण चुकीचा शब्द गेला तोंडातून. त्यांना काय बोलायचं ते बोलू दे असं मला म्हणू दे. आपण आपल्यावर काम करूया. शेवटी बाहेरचे कोण आपल्या मदतीला कधी येणार नाहीयेत लक्षात घ्या. स्वतःसाठी आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. आणि मित्र, मैत्रिणी, फ्रेंड सर्कल हे 10th 12th पर्यंतच असतं. त्याच्यानंतर प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात लक्षात घ्या आणि आपल्यालाच आपलं आयुष्य काढायचं आहे. चांगल्या रीतीने जगायचंय. कॉन्फिडेंटली आपल्याला यश मिळवायचं आहे. मग त्याची सुरुवात इथंच आहे. मग आता कुठल्या गोष्टीचा विचार करू नका. छान अभ्यास करा. मॉक टेस्ट दिल्या नसतील तर द्या. तर तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करायचा असेल तर मॉक टेस्टमध्ये ब्रेक घ्या. ओके. आणि सगळ्यात इम्पोर्टंट तुमचे आता जेव्हा तुमची शिफ्ट असेल, समजा तुमची शिफ्ट आहे 15 एप्रिलला, तर 9 एप्रिल पासूनच मॉक टेस्ट द्यायचं बंद करा. 10, 11, 12, 13, 14 हे 5-6 दिवस हे प्रॉपर रिव्हिजन करायची. प्रॉपर रिव्हिजन करायची आहे लक्षात घ्या. आता आनंद कुठल्या गोष्टीचा आहे, की मी आहे तुमच्यासाठी. मी आहे. हे ज्या स्टुडंट बद्दल बोलतोय ना, त्यांच्या पालकांना मी इथंच बोललो होतो. मी आहे. माझ्या ऑफलाईन क्लासचं तेच वैशिष्ट्य आहे. ओके. तुम्ही मागं पडताय ना, मी आहे. आमच्या इथं साताऱ्यात असं नाही की टेस्ट घेतल्या, मग टेस्टच्या टॉपरसाठी टॉपची डिव्हिजन, मग डिव्हिजन ए, बी, सी, विझार्ड बॅच, टॉपर्स बॅच, स्टार बॅच. तुम्ही टॉपचे आहे ना, तुम्ही करा. जे मागं पडले त्यांच्यासाठी मी आहे. आणि मला सांगताना अतिशय आनंद होतोय. माझ्या याच गोष्टीमुळं 25 वर्ष एक रुपयाही ॲडव्हर्टाइजसाठी खर्च न करता, एकही फोन कॉल न करता माझे ॲडमिशन्स होतायत. प्रामाणिकपणे मी काम करतोय लक्षात घ्या आणि माझ्या वायवा सीरीजला तुमच्याकडून जबरदस्त रिस्पॉन्स मिळतोय. मुलांचा किती कॉन्फिडन्स वाढलाय. तुम्ही तो वायवा सीरीज सोडून मी एक व्हिडिओ बनवलाय, की 100 क्वेशन्स इन 5 मिनिट्स. खरोखर 10 मिनिटाच्या माझ्या टीचिंगमध्ये लिहिलंय 5 मिनिट्स. तुम्ही मला सर क्लिक बेट करताय. अरे नाही ते क्लिक बेट करत. कधी-कधी थंबनेल एखादं चुकत असेल म्हणून माझं. शेवटी माणूस आहे मी. थंबनेल द्यायचा असा बऱ्याच वेळा मला प्रश्न पडतो रे. मग त्यामुळे तुम्ही तसं नाराज होऊ नका. तुमचं 8-10 मिनिटाच्या वरती वेळ मी कधी घेणार नाही. आता तुमचा मी 7.5-8 मिनिटं वेळ घेतलाय ना, पण माझी इच्छा आहे त्यात तुम्हाला कॉन्फिडन्स आला पाहिजे. या पालकांना मी अगोदरच सांगितलं होतं, जबाबदारी मी घेतली, मार्क मिळणार आहेत चांगले, कारण स्टुडंटची क्षमता मला माहिती आहे. प्रत्येक स्टुडंट केपेबल आहे. माझ्या बऱ्याचशा मुलांना 10वीत जेवढे मार्क आहेत, त्यापेक्षा 12वीत चांगले मार्क पडतात. पण इथं एक वाईट वाटतंय. समाजातील एक वर्ग असा आहे, आर्थिकदृष्ट्या सधन आहे, होय. आणि त्या वर्गातली बरीचशी मुलं काही करत नाहीयेत. एक मराठीत म्हण आहे ना, दात आहेत पण चणे नाहीत, चणे आहेत पण दात नाहीत. हां, सगळं आहे. मुलांना मुलांना अभ्यास करायचा नाहीये. आता जस्ट मी तुम्हाला सांगतो, की फार चुकतंय बऱ्याच ठिकाणी. पण ते निगेटिव्ह जाऊ दे रे चला. आता तुमचा रिझल्ट मिळणार आहे ना, मग आपण आनंदी राहायचंय. आणि सगळ्यात इम्पोर्टंट आत्ता सांगतो तुम्हाला. मेन बोर्डच्या एक्झामला तर तुम्हाला माझ्या चॅनलचा फायदा नक्की झालाय. सीईटीला पण होतोय, पण त्याच्यापुढे काउन्सिलिंगला नक्की होणार आहे. सह्याद्री ट्युटोरियल्स आणि टेक एस्पायर चॅनल माहीत नसेल तर लिंक देतोय मी तुम्हाला. सबस्क्राईब करा ते चॅनल सुद्धा. सीईटी झाल्यानंतर आम्ही रेग्युलर त्या चॅनलवर तुम्हाला अपडेट देतच राहणार आहे. तोही वेगळा प्रकार असतो, हे आत्ताच लक्षात ठेवा. मग जबरदस्त! यावर्षी लवकरच तो क्षण आलाय, की जिथं टेन्शन कमी होऊन मार्क वाढलेत. हा स्टुडंट मला काय म्हटला मगाशी तुम्हाला वाक्य सांगितलं का रे मी, की मला आता कुठलं टेन्शन घेऊन टेन्शन न घेता पेपर दिल्यामुळे मार्क वाढलेत. मी आता टेन्शन घेणार नाही. इतकं कमी पडते टॉपिक कव्हर करणार आणि ह्याच्यापेक्षा जास्त मार्क वाढणार म्हणजे वाढणार. चला मग हा व्हिडिओ थांबवतो इथं मी. पेटून उठून अभ्यास करा. ऑल द बेस्ट.